एक महत्वाची बातमी आहे। मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरती सह्याद्रीवरती पार पडली बैठक आणि या बैठकीमध्ये किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये अशी सूचना अजित पवारांनी केल्याचं कळतंय। सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी तंबी अजित पवारांनी किरीट सोमय्यांना दिलेली आहे। कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। कायदा सुव्यवस्थेसाठी किरीट सोमय्या जबाबदार आहेत असं मुस्लिम संघटनांनी म्हटलं। मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती आज सह्याद्रीवरती बैठक पार पडली आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं कळतंय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम शिष्टमंडळाची ही बैठक होती। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, किरीट सोमय्या यांना नक्की कशा पद्धतीचा इशारा देण्यात आलाय? पूर्वी मागच्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या मशिदीमध्ये जात आहेत, स्थानिक पोलीस स्टेशनला जात आहेत मुस्लिम एरियामधल्या, आणि त्या ठिकाणी भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांवर जबरदस्ती करतायत असा आरोप आज मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केला आणि त्यानंतर अजित पवारांनी किरीट सोमय्यांना निर्देश दिल्याची माहिती मिळते। किरीट सोमय्या यांना मुस्लिम एरियामध्ये किंबहुना मशिदीमध्ये जाऊ नये, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असं देखील त्यांना सांगितलेलं आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून किरीट सोमय्यांची भूमिका ही या निमित्तानं मुस्लिम समाजामध्ये राग आहे त्यांच्या वागण्यामुळे, आणि त्यामुळे असं वागू नये अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत। यासोबतच पोलिसांसमोर आज अजित पवारांसमोर पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना जी नियमावली उच्च न्यायालयाला घालून दिलेली आहे ती पाळता येत नाही अशा पद्धतीचा एक प्रॅक्टिकल देखील करून दाखवलेला आहे। 45 ते 56 डेसिबलमध्येच आवाज असावा अशा पद्धतीचे कोर्टाचे निर्देश आहेत। त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होते असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आणि पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र सरकार काय मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र किरीट सोमय्यांच्या बाबतीत अजित पवारांना स्पष्टपणे भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्वी धन्यवाद निलेश या अपडेटबद्दल। याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।